निर्मल निर्भर वातावरणी धुके तरंगे धूसर धूसर. निर्मल निर्भर वातावरणी धुके तरंगे धूसर धूसर. झगमगते अन नक्षी त्यावर सोनेरी किरणांची सुंदर. थंड गुलाबी कार्तिकातला हवा हवासा स्पर्श तयाचा. थंड गुलाबी कार्तिकातला हवा हवासा स्पर्श तयाचा. सुगंध त्याला नाजूक मादक. सुगंध त्याला नाजूक मादक. नव्या उमलत्या बूच फुलांचा. चारुदत्त हा कोण कोठुनी. चारुदत्त हा कोण कोठुनी अंगावरला फेकीत शेला. वसंत सेना वसुंधरेने झेलून तो हृदयासी धरला. झेलून तो हृदयासी धरला. कवयित्री इंदिरा संतांची ही कविता निसर्गाचं एक अप्रतिम वर्णन. खर तर इंदिरा संतांच्या कवितेमध्ये निसर्गाचं इतकं सुंदर वर्णन आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. इंदिरा संत म्हणजे निसर्गाच्या आणि प्रीतीच्या कवयित्री. या इंदिरा संतांची आणि माझी गाठ पहिल्यांदा पडली ती फर्ग्युसन कॉलेजच्या लायब्ररीमध्ये. फर्ग्युसन कॉलेजच्या लायब्ररीमध्ये वेगवेगळे कविता संग्रह चालत असताना इंदिरा संतांचा हा शेला नावाचा कविता संग्रह माझ्या हाती पडला. हा कविता संग्रह वाचताना पुन्हा पुन्हा जाणवत होतं की इंदिरा संतांच्या ठायी असलेली ती एक भाबडी, बोलणारी आणि तरीही प्रौढ अशी स्त्री पुन्हा पुन्हा त्यांच्या कवितांमधून व्यक्त होते. त्यांच्या कवितांची खासियत म्हणजे त्यांच्या कवितांमध्ये त्यांनी वापरलेल्या सुंदर सुंदर प्रतिमा, त्यांनी वापरलेले अलंकार, त्यांनी दिलेल्या उपमा. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन श्री वाल कुलकर्णी जसं म्हणतात की ही विशुद्ध भावकविता आहे. तो प्रत्यय इंदिरा संतांच्या प्रत्येक कवितेत येतो. त्यांच्या कवितेमध्ये आशय निवडण्याचा अट्टहास नाहीये. वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करण्याची अनाठाई आसक्ती नाहीये. त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या मनाचं दर्पण, त्यांच्या मनाचा आरसा वेळोवेळी आपल्याला दिसतो. खर तर इंदिरा संतांची आत्ता मी वाचलेली शेला, त्यानंतर अजूनही नावाची एक सुंदर कविता, त्यानंतर चांदणे नावाची कविता, त्यानंतर या बाहुल्या नावाच्या काव्यसंग्रहामध्ये असलेली बाहुल्या, त्याच्यानंतर त्याच काव्यसंग्रहामधली पूर्णविराम नावाची कविता. या कविता जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला इंदिरा संतांच्या प्रतिभेचा पुन्हा पुन्हा आपल्याला प्रत्यय येतो. म्हणजे त्या काळामध्ये माधव जुलियनांची प्रेमस्वरूप आई ही कविता अतिशय गाजत असतानाच इंदिरा संतांनीच लिहिलेली आई नावाची कविता ही देखील तितकीच सुंदर, तितकीच हळवी, तितकीच बोलकी आणि त्यांच्या मनाचं प्रतिबिंब दाखवणारी आहे. खरं तर महिला दिनाच्या निमित्ताने ज्या वेळेला वेगवेगळ्या महिला साहित्यिकांचा उद्घोष आपण करू, वेगवेगळ्या महिला साहित्यिकांबद्दल आपण बोलू, त्यात इंदिरा संत यांचं नाव आपल्याला प्रकर्षाने घ्यायलाच हवं. म्हणजे मनापासून निर्माण झालेली आणि मनाला जाऊन भिडणारी अशी त्यांची साधी कविता. कोणताही अवडंबर आणि अट्टहास न बाळगणारी, निसर्गाचं सुंदर वर्णन करणारी, निसर्गाच्या अनेक प्रतिमा, अनेक प्रतीक, अनेक दृश्य त्यांच्या कवितेमधून आपल्याला दिसतात. खरं तर इंदिरा संत जसं म्हणतात, म्हणजे याच शेला काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी एका ठिकाणी असं नमूद केलंय की कविता वाचताना जसं आपण पाण्यात शिरताना पहिल्यांदा आपले पाय घोट्यापर्यंत पाण्यात जातात, त्या पाण्याच्या स्पर्शाचा आपण आनंद घेतो. त्यानंतर आपण जसे जसे त्या पाण्यात पुढे जातो, प्रवाहात पुढे जातो, तसं तसं आपण छातीपर्यंत, कमरेपर्यंत भिजत जातो आणि एका क्षणी आपण त्या प्रवाहात पोहण्यासाठी स्वतःला वाहून देतो. अशी कविता वाचावी, असं कवितेला वाहून द्यावं. आणि इंदिरा संतांकडे बघताना, इंदिरा संतांच्या काव्याकडे बघताना तो प्रत्यय नेहमी येतो. म्हणजे त्याच असं म्हणतात की कविता भिजत ठेवलेली भावना आहे. जेव्हा एखादी भावना, एखादा
उच्च बिंदू गाठते त्यानंतर तिचं शब्दांकन होतं आणि त्यानंतर ती कविता होते. तर ही कविता जी आहे ती खूप आत्मनिष्ठ आहे. पण जसं बापू म्हणतात की द मोर पर्सनल इट इज द मोर युनिव्हर्सल इट इज, तसंच काहीसं या इंदिरा संतांच्या कवितेचं आहे. म्हणजे इंदिरा संतांची कविता वाचताना तुम्हाला त्यातलं त्यांचं असणं दिसतं, तसंच त्यातलं तुमचं असणंही दिसतं. इंदिरा संतांच्या कविता वाचताना तुम्हाला आपण त्या ठिकाणी गेलो आहोत याचे भास, किंवा आपण त्या ठिकाणचेच आहोत याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा होत जातो. या महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त किंवा महिला दिनानिमित्त जे काही महिला साहित्यिकांबद्दल आपण बोलतोय त्यात इंदिरा संतांचा उल्लेख करणं मला गरजेचं वाटलं. त्यामुळे मी इंदिरा संतांबद्दलचा हा व्हिडिओ करतोय. खरं तर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आणि प्रेमात विरह पाहिलेल्या प्रत्येकाने इंदिरा संतांच्या कविता वाचाव्या असं मला वाटतं. आणि म्हणूनच या थोर कवयित्रीला, मराठी भाषेच्या थोर सुपुत्रीला माझा मानाचा मुजरा, माझा पुन्हा एकदा शतशः प्रणाम.